नमस्कार. आज आपण भारतातल्या एका मोठ्या चर्चेवर बोलणार आहोत. पितृत्व रजा, मुलांच्या संगोपनात वडिलांची भूमिका काय असावी आणि त्यासाठी त्यांना कामावरून सुट्टी मिळायला हवी का? हे प्रश्न आता खूप महत्त्वाचे बनले आहेत. चला, या विषयाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. पण सगळ्यात आधी एक सरळ प्रश्न. जेव्हा घरात नवीन बाळ येतं तेव्हा आई आणि वडील या दोघांना मिळणाऱ्या सुट्टीत खरंच काही समानता आहे का? आणि उत्तर अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे. बघा, कायद्यानुसार नवीन आईला 26 आठवड्यांपर्यंत पगारी रजा मिळते. पण वडिलांना काय? फक्त 15 दिवस. आणि तेही फक्त केंद्र सरकारच्या नोकरीत असाल तरच. बाकी खासगी क्षेत्रात तर काही नियमच नाही. म्हणजे ही तफावत खूपच मोठी आहे, नाही का? आणि ही जी असमानता आहे ना, तीच आपल्याला आपल्या पहिल्या मुद्द्याकडे घेऊन जाते. पालकत्वाच्या रजेमधली ही मोठी दरी. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण खरं तर भारतात पितृत्व रजेसाठी असा देशपातळीवर कोणताही एक कायदा अस्तित्वातच नाहीये. काही सरकारी नियम आणि काही मोजक्या कंपन्या सोडल्या तर यावर कोणतीही ठोस राष्ट्रीय तरतूद नाहीये. अच्छा, पण ही पितृत्व रजा म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही ती सुट्टी आहे जी वडिलांना बाळाच्या जन्मानंतर मिळते, जेणेकरून ते आपल्या बाळाची आणि जोडीदाराची काळजी घेऊ शकतील. ठीक आहे, पण मग प्रश्न हा येतो की ही पितृत्व रजा इतकी महत्त्वाची का आहे? या धोरणाच्या बाजूने नेमके काय युक्तिवाद केले जातात? याचे फायदे खरं तर खूप आहेत. यामुळे होतं काय की वडील मुलाच्या संगोपनात सक्रिय होतात. इतकंच नाही तर स्त्रियांना कामाच्या ठिकाणी जो मदरहूड पेनल्टीचा फटका बसतो, म्हणजे आई झाल्यामुळे करिअरमध्ये मागे पडण्याचा धोका, तोही कमी होतो. मुलांचा विकास आणि वडिलांसोबतचं त्यांचं नातं घट्ट होतं, हे तर आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांची जबाबदारी फक्त आईची, ही जी जुनी विचारसरणी आहे तिला थेट आव्हान मिळतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जर आपल्याला कामाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता आणायची असेल तर पितृत्व रजा लागू करणं हे खूप गरजेचं आहे. हा फक्त एक फायदा नाही, तर समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल आहे. पण हे सगळं बोलायला जितकं सोपं वाटते ना, तितकं हे धोरण भारतात लागू करणं सोपं नाहीये. आपल्या देशात हे करताना नेमकी कोणती आव्हानं आहेत ते आता पाहूया. आता भारतात हे लागू करायचं म्हटलं तर आव्हानं काही कमी नाहीत. पहिलं आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे आपलं प्रचंड मोठं असंघटित क्षेत्र. शिवाय लहान कंपन्यांवर याचा आर्थिक भार येऊ शकतो आणि कायदा केला तरी त्याची अंमलबजावणी करणं हे एक वेगळंच मोठं आव्हान आहे. जरा विचार करा, भारतातले जवळपास 90% कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करतात. आणि या आकड्याचा अर्थ काय होतो? तो खूप सरळ आहे. देशातले बहुसंख्य कामगार कोणत्याही औपचारिक रजेच्या धोरणांच्या बाहेर आहेत. त्यामुळे कोणताही नवीन कायदा करताना या 90% लोकांचा विचार करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, फक्त कायदे बदलून भागणार नाही. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही, म्हणजे मुलांची काळजी घेणं ही फक्त आईचीच जबाबदारी नाही, हा विचार समाजात खोलवर रुजत नाही, तोपर्यंत कोणताही कायदा पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. बरं, मग आता ही आव्हानं तर आहेत, पण मग यावर उपाय काय आहे? यातून पुढे जाण्यासाठी कोणता मार्ग असू शकतो? यासाठी ना आपण थोडं जगाकडे पाहू शकतो. इतर देशांनी हे आव्हान कसं हाताळलं आहे, यातून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळू शकतं. उदाहरणार्थ स्वीडनकडे बघा. तिथे आई आणि वडिलांना मिळून तब्बल 480 दिवसांची पालक रजा मिळते आणि त्यातले काही दिवस तर फक्त वडिलांसाठीच राखीव असतात. पण थांबा, आपण स्वीडनची पद्धत जशीच्या तशी इथे लागू करू शकतो का? नाही, कारण भारताची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खूप वेगळी आहे. आपल्याला आपल्या परिस्थितीला जुळेल असाच उपाय शोधावा लागेल. तर मग भारतासाठी नक्की कोणता मार्ग योग्य ठरू शकतो? सुरुवात मातृत्व रजाऐवजी पालकत्व रजा या संकल्पनेपासून करायला हवी, जी दोघांसाठी असेल. वडिलांसाठी काही दिवसांची रजा अनिवार्य करता येईल, जी दुसरं कोणी घेऊ शकणार नाही. हळूहळू असंघटित क्षेत्रालाही या कक्षेत आणावं लागेल. कंपन्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करावी लागेल. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष समानता साधायची असेल तर त्याची खरी गुरुकिल्ली दोघांनी मिळून घेतलेल्या या पालकत्व रजेमध्येच दडलेली असू शकते का?